शरद पवार गटासह महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. जे निवडून आले तेही काठावर पास झालेत. अपवाद आहे जितेंद्र आव्हाडांचा. मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध अजित पवार गटाचे नजीब मुल्ला निवडणूक लढत होते. जितेंद्र आव्हाडांनी तब्बल 1 लाख मतांनी नजीब मुल्ला यांच्यावर विजय मिळवला. निकालानंतर मात्र जितेंद्र आव्हाडांनी ईव्हीएम वरून केलेल्या दाव्यानं राज्यभरात चर्चा रंगली आहे. मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो याबाबतची जितेंद्र आव्हाडांची पोस्ट आणि ट्विट व्हायरल होत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात. आमच्याकडे कोणत्या बूथवर कोणती मशीन जाणार आहे याचे तपशील होते. ते आम्ही आमच्या पोलिंग एजंटला दिले होते. पहिल्या दिवसापासून या सगळ्या प्रक्रियेवर आमची करडी नजर होती. निवडणूक आयोगाकडून हलगर्जीपणा होत असल्याचा तो त्यांच्या लक्षात आणून दिला. चुका होत असल्या त्यात माझी मदत घेऊन त्या प्रसंगी दूर केल्या. या संदर्भात अधिकारी लोकांसोबत वाद घातले, गोड बोलून कामं करून घेतली. सोबतीला वकिलांची एक टीम देखील होती. त्यामागे एक रणनीती होती, ती म्हणजे या लोकांना ईव्हीएम संदर्भात सुरू असणाऱ्या प्रत्येक बाबींवर लक्ष आहे याची जाणीव करून देण्याची. परिणामी आमच्या बूथवर इतर कोणत्या मशीन आणण्याची हिंमत कुणीच करू शकला नाही. कोणतीही धांदल न उडाल्यानं मला माझ्या मतदारसंघात मोठा लीड मिळाला आणि मी निवडून आलो. जितेंद्र आव्हाडांच्या या पोस्टवरून आता राज्यभरात चर्चा रंगली आहे. संभाजीनगरच्या कन्नड आणि सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघांचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांनी ईव्हीएम मधील घोळाची उत्तरं मागितलीत. मशीन सेट करून मतदान केंद्रात पाठवण्यात आल्या. महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे. लवकरच हे उघडकीस आणू म्हणत जितेंद्र आव्हाडांनी निवडून येताच पुन्हा एकदा त्याच आक्रमक अंदाजात मैदानात उतरण्याचे संकेत दिलेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.